तुझ्या बहिणीला पोरं किती आहे की? 2. त्याची नावं काय ती? एकाचं नाव पिंट्या आणि एकाचं नाव अमर. लहान त्याला काय म्हणता? आम्या. म्हणून म्हणतो की तुझ्या बहिणीच्या आम्याला कुत्र चावलंय. ए नका, तसं नका म्हणू. अमोलला चावलंय म्हणायचं. मला असं म्हणायचं आहे, हा, तुझ्या बहिणीने मी कशाला मोकळा सोडायचा? खेळा गेला असेल नका. अमोल आपण झालं दोघं जण. दोघात तिसरा कोण? नवनाथ कोल्हे. हात मारून घेताय का? हो, नवनाथ कोल्हे. राम राम. कसं काय बरं चाललंय? एकदम आनंदात आहे. आलो गडबडीत. अरे बाबा गडबडीत आलो मी. हा, इथं आलं मला सपान पडलं. खायला का सपान पडलं म्हणतो या? त्याचे मन आहे सफर हे कुणाला सांगून आहे. बरोबर आहे. हे जीवातले आहेत माझे मित्र. हा, ह्याला कसं सांगावं? बरोबर आहे. पण तुम्ही माझ्या जीवातला आहे. तर मी तुला सांगायचं मग कुणाला सांगायचं? कोणाला सांगायचं? असं स्वप्न पडलं. हा, आपण दोघं मित्र आपण दोघं जण. मर्शी तेवढ्यात हा, एका वाकडे झोपले. वाकड वाकड करते वाकड वाकड. अरे वाकड म्हणजे लेफ्ट 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 म्हणजे गुंजरी गुजरी. आणि गुंजरी म्हणजे परत लेफ्ट. अरे एकच झालं की अवलाद. आता झोपलेला असताना मी घर बांधायला काढले. बर, आता घर बांधायला म्हणजे की वाढू लागते. बरोबर आहे. आहे का ना? टिकाव खोरं लागते. हा, सुरुवात केली म्या. केली पाया खांदाय सुरुवात. पाया खाण्याला सुरुवात. पहिला टिकाव मारला. हा, असं बोलणं वाटलं. काहीतरी पोकाळ लागला असेल. आता म्हणलं कसं वाटतंय? पण म्हणलं 2 टिकाव शिल्लक आहेत. आहे तर दुसरा टिकाव मारला. चालू वाटलं. टाकून वाजलं. खडक लागला असेल. आता बरं वाटलं. दोघं एका वाकडे झोपलेलो. आम्ही दोघं जण. तो नव्हताच. हा, तो नव्हता. बर बर एका वाकडे झोपलेलो आपण मारते वेळा. बर. आता मला तिसरा टिकाव टाकायचा. टाकायचा. घरी जायचं. बर. तसा तिसरा टिकाव मारला. तिथं लागून मागायला. तिथं लागून मागायला. आवाज वेगळाचा आला. बर. आयला मला इथं मोरूम नाही. बर. तेव्हा खडूक नाही. हा, आवाज वेगळाचा आलाय. बर. या गावाकडे झोपलेलो आपण दोघं जण. बर. साठी माझ्या उकरा सुरुवात केली. खाली जरा वाकून बघतोय. बर. हांडा दिसते. हांडा. याला काय झालंय माहितीये का? तुम्हाला कळलं का? काय रे? याला सोन्याचा हांडगा लागला. अरे याला हांडगा लागले तर का पुळच लागले पडली. हांडा. आता म्हणलं हे हांडा उचलायचा. बर. हे दोघाला कळून द्यायचं नाही. साठला घेऊन पैसे मोजायचं. हा, धरला हांडा असा. हांडा धरला. वर उचलायला लागलो. बर. भानगडी गळीत झाली. काय? पैसे सांगायला सुरुवात. आता पैसे सांगायला सुरुवात. बर. करायचं काय? काय? डोकं चालवायचं. दोघं एका वाकडं झोपलेलो. आपण दोघं जण एका वाकड. म्हटलं पैसे सांडून द्यायचं नाही. असं म्हण करायचं. असं हे म्हण. त्याला बटन गावत नाही. हे बोट धरायचं. हे बोट जिथं गळतंय कळतंय तिथं असं बोट लावायचं. असा हांडा धरला. साईडला घेऊन आलो. बर. साईडला खाली टेकवायचो. बर. जागा झालो. जागाचं पित्त जागा. अरे कसाचा हांडा आणि कसाचं पैसा. मग बघतोय पडतं तुला टोकण्याला बोट. भगवान बाबा तुम्हाला कसं वाटलं असेल? अरे स्वप्न आहे. इकडे आपण झालो ते जण. ते घडून काम बिघड. बरोबर आहे का नाही? आपल्यात महत्वाचा माणूस कोण? शहाजी शिंदे मांडवेकर. त्याला बनवतो. हो, शहाजी शिंदे मांडवेकर. सभा. जिवंत भेटला. मग काय मेले भेटला. अरे चांगली माणसं लय दिसत भेटते. का बोलवलं? पक्षाची तुला राग यायचा नाही. काय झालं काय? तुला आज तरी बोलायचं. अरे आज तरी बोलायचं. आजच बोलून टाक. मला एक सांग.
पोहाय जायला 2 जण नितीन काय 2 जण सुरबळ काय 2 जण आणि शाळेत आईला शाळेत मध्ये आलं आपण लहानपणी शाळेत असायचं बारक्यापणी तुझी आकुरचडी असायची आज सजेला का माग फाटलेली असायची अरे गरीब असल्यामुळं आणि तू बेंचवर बसला पुढं मी लाकडानं टोचवायचं इथलं पिठलं काढल्यावर काढायला अयो तू मारतो म्हणून सांगत नाही नाही आता नाही मला अयो तुझ्या देण्यात आहे का काय रे काय अयो एकदा नाही होईल काय सांगते शाळेच्या माग सगळं ते ठेवते तू माझ्या सगळं देणार नाही साक्षी साक्षी अयो एकदा नाही शाळेच्या माग आपल्या शाळेच्या माग मी हाकलेलो तो खाल्लेलो तोंड वाचले कुशाल मला वाटलं काय महत्वाचं सांगते अरे शाळेच्या मागं गुळ खाल्ला तो गुळ कस काय लागला सपाक लागला चांगला लागला काय तुला करायचं कुठं बी हाणता येईल का इकडे आपण झालो दोघं जण बरोबर आहे ते डोबळे त्यांना विषय कळून घ्यायचा नाही शाळेच्या मागचा नाही नाही मी हाक मारतो डोबळ्याची शाळे मागचा सांगायचा नाही बोलायचंच नाही 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 आता चर्चा होती नाही नाही जा शाळेत डोबळे नमस्कार राम 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 नवनाथ आलाय नवनाथ आलाय नाही नाही ती नाही अरे नाही की सांगत काय झालंय माहिती काय झालं आला का नाही की सांगत काय जात नवा ये सारखं का जर्शी तपासल्यावर लागतोय मला बोलून दे नाही लागा तू नंतर काय झालं माहिती काय झालं आमच्या दोघांची शाळेमागं गमत चालते आणि मी पेशंट काय सांगतोय तुला शाळेच्या मागचं सांगायचं नाही अरे तू काय करत होता सांगू नको सांगू नको सांगू नको तू म्हणत होता वय मला वाटलं तू म्हणतो की सांग सांग आता एक काम कर पुढे जाऊन बोर्ड लाव म्हणजे सगळ्याला कळेल असं करा आपण चौघजण झालोया आपल्या पार्टीचे मालक सागर शिंदे त्यांच्या बंगल्यावर जायचं ना चला लवकर चला